मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब एकटेच नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये लढत आहेत. ती हिम्मत दुसऱ्या कोणामध्येही नाही. पुढे मी त्याच्याविषयी सविस्तर बोलणार आहे. सध्या महाराष्ट्रापुरतं नेमकं काय झालेलं आहे हे महाराष्ट्राला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, येथील मराठा बहुजन हा पूर्णपणे झोपलेला आहे. अगदी भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्रातील मराठ्यांची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ, नेतृत्व नष्ट करून टाकलेलं आहे किंवा गर्भगळीत करून टाकलेलं आहे, संपवलेलं आहे. तसं तर मराठ्यांकडे शाहू महाराजांनंतर आणि महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा जर अपवाद वगळला तर हे सांस्कृतिक नेतृत्व मराठ्यांकडे कधीही आलेलं नाही. धार्मिक नेतृत्व सुद्धा मराठ्यांकडे कधीही आलं नाही. तो प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी केला. अगदी अलीकडच्या काळामध्ये पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केला. परंतु मित्रांनो, आता ही सगळे नेतृत्व गर्भगळीत झालेले आहेत आणि यांना संपवण्यामध्ये किंवा यांना अडगळीमध्ये टाकण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे यश आलेलं आहे. आणि याच्याच बरोबर एक समांतर अशी घटना घडलेली आहे, ती म्हणजे वारकरी संप्रदाय. आपण जो आज वारकरी संप्रदाय म्हणतो, हा भिडे असेल, तुषार भोसले असेल, किशोर व्यास उर्फ गोविंद गिरी असेल, आफळे असेल, देगलूरकर असेल, या लोकांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. बाकी जो वारकरी संप्रदाय तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह दिसत असतील, अगदी मोठमोठाली सप्ताह दिसत असतील. आता लातूरमध्ये होत असलेला भव्य दिव्य सप्ताह दिसत असेल, ज्यामध्ये करोडो रुपयांचा खर्च आहे. एवढा मोठा खर्च दिसत असेल, फक्त ते तुम्हाला टाळ वाजवताना दिसतील. लक्षात ठेवा, ते फक्त तुम्हाला कीर्तन सांगताना दिसतील. ते तुम्हाला बहुजनांना, मराठ्यांना येथून धार्मिक गुलामगिरीतून, कर्मकांडाच्या गुलामगिरीतून, ज्या गुलामगिरीतून संतांना या जनतेला मुक्त करायचं होतं, त्याबद्दल तोंडातून एक ब्र शब्द सुद्धा काढणार नाहीत. म्हणजे संतांचा जो मूळ उद्देश आहे, जो मूळ मोटो आहे, तोच वारकरी संप्रदायातून हरवलेला आहे. आणि सध्याचा वारकरी संप्रदाय म्हणजे या लोकांच्या इशाऱ्यावर चालणारा एक समूह तयार झालेला आहे. आणि हे सगळीकडे आहे महाराष्ट्रामध्ये. कोणताही जिल्हा घ्या, बीड जिल्हा घ्या, इथं सुद्धा मोठाले सप्ते होतात, लाखो करोडो रुपये खर्च होतात, परंतु त्यामधून आउटपुट काही सुद्धा होत नाही. जे संतांना नेमकं काय सांगायचं होतं ते कोणीही सांगताना दिसत नाही. संतांची समता तुम्हाला या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दिसणार नाही. संतांनी जो कर्मकांड मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, संतांनी जो भेदाभेद भ्रम अमंगळ हा मार्ग सांगितलेला आहे, संतांनी जो समतेचा मार्ग सांगितलेला आहे, संतांनी जो एकतेचा मार्ग सांगितलेला आहे, याची मांडणी कोणीही करताना दिसत नाही. म्हणजे एकंदर आज पूर्णपणे देश, लक्षात ठेवा, एकंदर आज पूर्णपणे ज्या पद्धतीने याच्या अगोदर तुम्ही मागच्या 10-15 वर्षामध्ये बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजावर अनेक हमले झाले. लक्षात ठेवा, मग तो भगतसिंह कोश्यारीचा असेल, छिंदमचा असेल, गोविंदगिरीचा असेल, कोरटकरचा असेल, अशा अनेक जणांनी, पुरंदरेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल, असे अनेक हमले छत्रपती शिवाजी महाराजावर झाले. परंतु त्याच्या विरोधामध्ये येथून मराठ्यांचे काही मोजके 5-10% मराठे जर सोडले तर या महाराष्ट्रातून आवाज निघालेला नाही. आणि आज तर अशी परिस्थिती आहे, या 5-10% लोकांनी सुद्धा बोलणं बंद केलेलं आहे. आता मोजके 0.001% मराठे शिल्लक आहेत बोलणारे. बाकी आता कोणालाही काही सुद्धा देणं घेणं नाही. म्हणजे मराठ्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता संपवलेली आहे. एकीकडे तुम्हाला पुतळे दिसतील, मोठमोठ्याल्या शिवजयंत्या दिसतील, मोठमोठे शिवकीर्तनकार दिसतील, मोठमोठाले शिवशाहीर दिसतील, मोठमोठाले शिवव्याख्याते दिसतील. परंतु ज्यावेळेस शिवरायांची बदनामी होते, ज्यावेळेस शिवरायावर अशा प्रकारचा विषारी हमला होतो, त्यावेळेस हे कुठं कोणत्या बिळामध्ये जाऊन लपून बसतात हे तुमच्या अजिबात लक्षात येणार नाही. आणि अगदी त्याच पद्धतीने आज गोविंदगिरी या भामट्याने गिरी ही पदवी आहे, लक्षात ठेवा.
तो सुद्धा ब्राह्मण आहे. गिरी ही पदवी आहे. या गोविंदगिरीने ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या मुळावर हमला घातला, माऊली ज्ञानोबारायावर, तुकोबारायावर, नाथ महाराजावर, नामदेव महाराजावर आणि सकळ वारकरी संतावर जो हमला केलेला आहे, ज्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उठायला पाहिजे होत्या त्या आल्या नाही. थोड्याफार मोजक्या 10-5 कीर्तनकारांनी, 10-5 महाराजांनी निषेध केला, तो सुद्धा अगदी सौम्य शब्दामध्ये. काही जणांनी तर निषेध नाही केला, फक्त सौम्य शब्दामध्ये परमपूजनीय किंवा गुरुवर्य व्यासजींनी असं कसं काय म्हटलं. अरे काय भाषा, काय शब्द. आमचे तुकोबाराय अगदी स्पष्ट रोखठोक शब्दामध्ये तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे, होईल तैसे बळ, फजित करावे ते खळ, या तीक्ष्ण शब्दामध्ये उत्तर देणारे तुकोबाराय हरवलेले आहेत मित्रांनो. एकतर तुकोबारायांना या लोकांनी केवळ साधन बनवलेलं आहे, पोटापाण्याचं, स्वतःच्या स्वार्थाचं प्रतीक बनवलेलं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, यांना तुकाराम महाराजांच्या ॲक्च्युअल विचारांशी काही सुद्धा देणं घेणं नाही. असा वारकरी संप्रदाय आज शिल्लक आहे. आणि यामध्ये अशामध्ये अजितदादा यांचं एक्झिट राजकारणामधून जे झालेलं आहे ते नुकसान कदापिही भरून निघणार नाही. मराठा राजकारणाचा शेवटचा चेहरा या निमित्ताने हरवून गेलेला आहे, लक्षात ठेवा. आता यानंतर महेश लांडगे असतील किंवा ते जगताप असतील, वर्षा बंगल्याच्या इशाऱ्यावरून बोलणारे हे केवळ पोपटपंची पोपट आहेत. हे मराठा समाजाचा चेहरा कदापिही बनू शकत नाहीत. हे बहुजन समाजाचा चेहरा कदापिही बनू शकत नाहीत. आणि आज अगदी हिमतीने ठामपणे सत्ता नसताना, आमदार नसताना, खासदार नसताना माननीय प्रकाश आंबेडकर साहेब ज्या निडरतेने लढत आहेत, ज्या निडरतेने प्रश्न विचारत आहेत, अगदी काँग्रेसपेक्षाही तीक्ष्ण शब्दामध्ये प्रश्न विचारत आहेत. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सुद्धा अत्यंत प्रचंड अभ्यास आहे, व्यासंग आहे. लक्षात ठेवा, एकीकडे आपण जर इराणकडे जर पाहिलं, आयातुल्ला खोमेनीकडे जर पाहिलं, तर हा हुकुमशहा होता. त्या हुकुमशहाचं मी कदापिही समर्थन करणार नाही. त्याने त्याच्या देशामध्ये, लक्षात ठेवा, तो धर्मांध होता. धर्मांध व्यक्तीचं मी कदापिही समर्थन करत नाही. परंतु लक्षात ठेवा, अमेरिकेने, इस्रायलने ज्या पद्धतीने हमला केलेला आहे, तो हमला नेमका कशासाठी केलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि इराण आणि भारताची जी पारंपरिक मैत्री आहे किंवा शेकडो वर्षांचा मैत्रीचा जो इतिहास आहे, तो जर लक्षात घेतला तर मित्रांनो, इराणच्या सोबत भारताने नैतिकदृष्ट्या, लक्षात ठेवा, प्रत्यक्ष मदत नाही परंतु नैतिकदृष्ट्या, शाब्दिकदृष्ट्या, मनोधैर्य दाखवण्यासाठी का होईना, परंतु इराणच्या बाजूने उभा राहणं गरजेचं होतं. किमान आयातुल्ला खोमेनी मेल्यानंतर किमान शोक तरी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करायला हवा होता. येथील जे मुस्लिम आयातुल्ला खोमेनी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत आहेत, परंतु त्यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, या खोमेनींनी हजारो मुस्लिम बांधवांना स्वदेशातल्या, स्वजातीतल्या, स्वधर्मातल्या धर्माच्या नावाखाली मारलेलं आहे. त्यामुळे अशा नेत्याचं समर्थन कदापिही होऊ शकत नाही. जे चूक आहे, चूक करणारा कोणीही असो, लक्षात घ्या, माझ्या स्वतःच्या जातीतला असो, स्वतःच्या घरातला असो, त्याचं समर्थन कदापिही होऊ शकत नाही. त्यामुळे आयातुल्ला खोमेनीचं समर्थन कदापि होऊ शकत नाही. परंतु ज्या कारणांनी अमेरिकेने मारलेलं आहे ती कारणं अत्यंत चुकीची आहेत आणि त्यामुळे येथे अमेरिकेचा सुद्धा निषेध आहे. आणि तोच जाब माननीय प्रकाश आंबेडकर साहेब विचारत आहेत. त्याबाबत थोडेफार त्यांची भूमिका वेगळी असू शकते, माझी भूमिका थोडी वेगळी असू शकते. मुद्दा तो नाही, परंतु ज्या निडरतेने माननीय प्रकाश आंबेडकर साहेब प्रश्न विचारत आहेत आणि मध्यंतरी चर्चा आली की माननीय प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर जाणार. खरं तर महाविकास आघाडीला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यांनी राज्यसभेवर पाठवायला हवं. शरद पवार आता या वयामध्ये तिथं जाऊन काय करणार आहेत? अत्यंत शरद पवार आता लक्षात ठेवा शारीरिकदृष्ट्या अत्यंत थकलेले आहेत. त्यामुळे या वयामध्ये, या स्थितीमध्ये ते राज्यसभेमध्ये जाऊन काही सुद्धा करू शकणार नाहीत. आणि अशा वेळी
एक महाविकास आघाडीला जर ऊर्जा मिळायची असेल तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यांनी राज्यसभेवर पाठवायला हवं. बाकी ही सोशल मीडियामध्ये चर्चा होती म्हणून मी म्हटलं, बाकी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि मित्रांनो, असे एकंदर विषय आहेत, लक्षात घ्या. काल मला या गोविंदगिरीबद्दल बोलायचं होतं, परंतु काय होतं, लोकांना राजकारणाबद्दल जास्त इंटरेस्ट आहे. जोपर्यंत लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही धार्मिकदृष्ट्या स्ट्रॉंग होणार नाहीत, सांस्कृतिकदृष्ट्या स्ट्रॉंग होणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही सामाजिकदृष्ट्या स्ट्रॉंग होणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या राजकारणाला झिरो अर्थ आहे. आणि ज्यावेळेस मी या अंगाने बोलतो, सामाजिक अंगाने, त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो आणि तुमचा इंटरेस्ट हा राजकारणामध्ये आहे. परंतु त्या राजकारणाला काही बेस आहे का याचा विचार करा. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.